हॅलो स्टुडंट्स, आज आपण रेडियस ऑफ गायरेशन हा पॉईंट डिस्कस करणार आहोत. तर रेडियस ऑफ गायरेशन कशाने दाखवलं जातं? के या लेटरने दाखवलं जातं, कॅपिटल के, राईट. तर याच्या आधी आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय बघितलेलं आहे, बरोबर. मुवमेंट ऑफ इनर्शिया, बरोबर. कसा काढत होतो आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया रिजिड बॉडीचा, बरोबर. सपोज कन्सिडर दिस इज अ बॉडी. ही कशाभोवती फिरणार आहे रिजिड बॉडी? एका पर्टिक्युलर ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या भोवती, बरोबर. हा काय घेतला आपण? ॲक्सिस ऑफ रोटेशन. या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती ही बॉडी काय होणार आहे? रोटेट होणार आहे. तर ही बॉडी कशापासून बनलेली आहे? n नंबर ऑफ पार्टिकल्स. किती असतील ते? मिलियन्समध्ये असतील, बरोबर. आपण मोजू शकणार आहे का? नाही, बरोबर. म्हणजे सपोज एक पार्टिकल कन्सिडर केला त्याच्यावरचा, ज्याचं मास काय आहे? m1 आहे. सपोज दुसरा पार्टिकल कन्सिडर केला ज्याचं मास काय आहे? m2 आहे. देन सपोज असे किती नंबर ऑफ पार्टिकल्स असतील? सपोज तिसरा पार्टिकल कन्सिडर केला ज्याचं मास m3 आहे. असे किती असतील? n नंबर ऑफ पार्टिकल्स असतील, बरोबर. म्हणजे त्याचा मास किती असणार आहे? n नंबर ऑफ पार्टिकलचं mn असणार आहे. तर हे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून आपण काय घेतले? सगळे पार्टिकल्स काय केले आपण? ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून त्यांचं डिस्टन्स काय घेऊयात मग? m1 किती डिस्टन्सवर आहे? r1. m2 किती डिस्टन्सवर आहे? r2. m3 किती डिस्टन्सवर आहे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून? r3. आणि mn किती डिस्टन्सवर आहे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून? rn. तर या सगळ्यांचा मुवमेंट ऑफ इनर्शिया ह्या होल बॉडीचा म्हणजे काय असतो? मुवमेंट ऑफ इनर्शिया ह्या बॉडीचा m1 फॉर फर्स्ट पार्टिकलसाठी m1 आणि त्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं डिस्टन्स म्हणजे किती आहे? r1 स्क्वेअर, राईट. प्लस सेकंड पार्टिकलचा काय येणार? m2, त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं डिस्टन्स किती आहे? r2, त्याचा स्क्वेअर. प्लस अप टू प्लस m3 r3 स्क्वेअर. प्लस अप टू कुठंपर्यंत? n नंबर ऑफ पार्टिकल्सपर्यंत म्हणजे mn rn स्क्वेअर, राईट. म्हणजे ह्या सगळ्यांचं काय करावं लागणार? समेशन करावं लागणार. मग ह्या पर्टिक्युलर बॉडीचा काय मिळणार आपल्याला? मुवमेंट ऑफ इनर्शिया मिळणार. बट हे प्रॅक्टिकली थेरॉटिकली करू शकतो आपण, बट प्रॅक्टिकली दिस इज नॉट पॉसिबल. जर प्रॅक्टिकल मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा असेल, तर कॅल्क्युलेट करायचा असेल, तर ही कन्सेप्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. कोणती? रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशनच्या द्वारे ह्या कन्सेप्टद्वारे आपण प्रॅक्टिकली मुवमेंट ऑफ इनर्शिया कसा फाइंड आउट करायचा ते बघूयात, बरोबर. तर फर्स्ट ऑफ ऑल रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय? तर रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय? डेफिनेशन काय असणार? तर बघा, डेफिनेशन समजायच्या पण आधी आता कोणतीही बॉडी तुम्ही घ्या, सपोज हा पेन घ्या, तर ह्या पेनचं होल मास एका पॉईंटला काय झालेलं असतं? कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. तर त्या पॉईंटला त्या बॉडीचा काय म्हणतात? सेंटर ऑफ मास, बरोबर. 11th आपण बघितलेलं आहे. सेंटर ऑफ मास म्हणजे काय? द होल मास ऑफ द बॉडी, द पॉईंट ॲट विच द होल मास ऑफ अ बॉडी इज सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड अँड दॅट पॉईंट इज कॉल्ड ॲज सेंटर ऑफ मास, बरोबर. कोणतीही बॉडी घ्या तुम्ही, तर त्याचा एक काय असतो? सेंटर ऑफ मास असतो. असा पॉईंट असतो की ज्यामध्ये त्या बॉडीचं होल मास काय झालेलं असतं? कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. बघा, हा पेन कधी बॅलन्स होणार आहे? ज्यावेळी आपण बरोबर याच्या सेंटरला असं पकडणार आहोत, त्यावेळी हा पेन काय होणार आहे? बॅलन्स होणार आहे. म्हणजे कोणतीही बॉडी घ्या, तिचा एक पॉईंट असतो की ज्याच्यामध्ये त्या पूर्ण बॉडीचं मास काय झालेलं असतं? कॉन्सन्ट्रेट झालेलं असणार आहे. तर त्या पॉईंटला काय म्हणतात? सेंटर ऑफ मास म्हणतात. मग सपोज या बॉडीचा सेंटर ऑफ मास कुठं आहे? तर इथं आहे आपण मानूयात, बरोबर. मग ह्या पॉईंटला मी नाव देते एम किंवा CM, सेंटर ऑफ माससाठी. एम ह्या पॉईंटला नाव दिल्यानंतर हे जर डिस्टन्स आपण जोडून घेतलं एमपासून, सेंटर ऑफ मासपासून आणि ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून, तर या डिस्टन्सला काय म्हणतात? रेडियस ऑफ गायरेशन. आणि लेटर कशाने दाखवतात रेडियस ऑफ गायरेशन? के या लेटरने दाखवली जाते. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशनची डेफिनेशन काय येणार? द डिस्टन्स बिटवीन कुणाच्यातलं? ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि असा पॉईंट
त्या बॉडीचा की ज्याच्यामध्ये त्या बॉडीचं पूर्ण मास काय झालेलं असतं, कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. त्या पॉईंटपासूनचं आणि ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनपर्यंतचं डिस्टन्स म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन. मग होल बॉडीचा जेव्हा तुम्ही आता ह्या होल बॉडीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण असा कॅल्क्युलेट करणार आहे, m1r1² + m2r2². म्हणजे हेच कसं लिहितो आपण, समेशन mi/ri². असा मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण काढला. तर हा मुवमेंट ऑफ इनर्शिया ह्या सगळ्या मासेससाठी एवढा येणार आहे. तर ह्या के या डिस्टन्ससाठी पण मुवमेंट ऑफ इनर्शिया सेम असाच आला पाहिजे. तर त्या डिस्टन्सला काय म्हणतात, रेडियस ऑफ गायरेशन म्हणतात. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशनचा जो मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण के या डिस्टन्स घेऊन काढणार आहोत आणि ह्या पर्टिक्युलर पॉईंटला काढणार आहोत सेंटर ऑफ मासला, तर तो त्या बॉडीच्या मुवमेंट ऑफ इनर्शियासारखाच सेम आला पाहिजे. ही याच्यामध्ये कंडिशन असणार आहे. म्हणजे डेफिनेशन काय येणार बघा रेडियस ऑफ गायरेशनची, द डिस्टन्स बिटवीन ॲक्सिस ऑफ रोटेशन के ची डेफिनेशन बघतोय आपण, द डिस्टन्स बिटवीन ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड अ पॉईंट ॲट विच, आणि हे डिस्टन्स हा पॉईंट कोणता एम आपण घेतला आहे, अ पॉईंट ॲट विच द होल मास ऑफ अ बॉडी इज सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ मासमधील आणि त्या ॲक्सिस ऑफ रोटेशनमधील डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, काय असणार आहे ते डिस्टन्स म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन असणार आहे. त्याच्यावरून काय येणार मग, कॉन्सन्ट्रेटेड सो ॲज टू पजेस द सेम मुवमेंट ऑफ इनर्शिया ॲज दॅट ऑफ अ बॉडी अबाउट द सेम ॲक्सिस. म्हणजे सेम मुवमेंट ऑफ इनर्शिया बॉडीने काय केला पाहिजे, त्यामध्ये असला पाहिजे. म्हणजे ह्या के एवढ्या डिस्टन्सला आणि हा पर्टिक्युलर आपण पॉईंट घेणार आहोत यम, तर ही त्याची डेफिनेशन असणार आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय, तर डिस्टन्स बिटवीन ॲक्सिस ऑफ रोटेशन, हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे याच्यातलं आणि पूर्ण होल बॉडीचं मास जिथं एकवटलेलं आहे, कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे, तो मास, तो सेंटर ऑफ मास, त्यांच्यातलं डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, रेडियस ऑफ गायरेशन असणार आहे. डेफिनेशन समजले असेल. तर आता आपण मुवमेंट ऑफ इनर्शियाचा जनरली फॉर्म्युला काय घेतलेला, I = mr². असं लिहू शकतो आपण. ही संपूर्ण बॉडी कशापासून बनलेली आहे, n नंबर ऑफ पार्टिकल्सपासून. प्रत्येकाचं मास m1 m2 m3 अप टू mn असणार आहे. मग ह्या प्रत्येक मासची जर सम केली तर ह्या होल बॉडीचं मास आपल्याला मिळणार आहे कॅपिटल M, बरोबर, आणि डिस्टन्सचा स्क्वेअर r². तर रेडियस ऑफ गायरेशनच्या बाबतीत काय येणार मग, मुवमेंट ऑफ इनर्शिया ह्या केसमध्ये I = mk². हा फॉर्म्युला मिळणार आपल्याला. I = मास, जिथं बॉडीचं पूर्ण एकवटलेलं आहे, कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे ते मास, इंटू काय येणार, डिस्टन्सचा, हे पर्टिक्युलर डिस्टन्स ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून त्या मासचं, त्याचा काय येणार, स्क्वेअर येणार. I = mk². राईट. तर ह्याचं रेडियस ऑफ गायरेशनचं आता बघा फॉर्म्युला तर मिळाला आपल्याला, I = mk². फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. k² काय मिळणार मग, I/m. मग k = काय मिळणार, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड वी गेट ॲज k = I/m. दिस इज द फॉर्म्युला फॉर रेडियस ऑफ गायरेशन. I मीन्स मुवमेंट ऑफ इनर्शिया, m मीन्स मास, त्या होल बॉडीचं मास कॅपिटल M. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय मिळणार आपल्याला, I/m. I म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि m म्हणजे मास त्या बॉडीचं, बरोबर. म्हणजे हा फॉर्म्युला असणार आहे. तर याच्यानंतर रेडियस ऑफ गायरेशनचा आपण काय लिहू शकतो, युनिट काढू शकतो. आता युनिट कसं काढणार बघा, रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय आहे, पर्टिक्युलर डिस्टन्सच आहे ना. मग डिस्टन्स कशात मेजर करतो आपण, मीटरमध्ये. म्हणजे SI युनिट काय येणार रेडियस ऑफ गायरेशनचं, SI युनिट ऑफ रेडियस ऑफ गायरेशन, SI युनिट ऑफ रेडियस ऑफ गायरेशन काय येणार, मीटर. CGS युनिट काय येणार रेडियस ऑफ गायरेशनचं, CGS युनिट = सेंटीमीटर. अँड डायमेन्शन्स काय येणार रेडियस ऑफ गायरेशनचे, डायमेन्शन्स
सोपे डायमेन्शन्स L⁻⁴ फक्त मीटरच आहे ना, L⁻⁴, M⁻�0, T⁻�0, राईट. ही कन्सेप्ट महत्त्वाची आहे. रेडियस ऑफ गायरेशन I=mk², ह्या केसमध्ये फॉर्म्युला येणार, बरोबर. म्हणजे आपण जेव्हा या बॉडीचा जसा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढतो, म्हणजे सपोज ह्या डायग्राममध्ये पण आपण दाखवू शकतो की मुवमेंट ऑफ इनर्शिया पूर्ण n नंबर ऑफ पार्टिकल्सपासून बनलेले आहे बॉडी. प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल मास, त्याचा असणारं त्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं डिस्टन्स, असं न काढता प्रॅक्टिकली मुवमेंट ऑफ इनर्शिया कसा काढला जातो, हे संपूर्ण जे मासेस आहेत ते एका पॉईंटला काय झालेलं असतात, कोणत्याही बॉडीचे कॉन्सन्ट्रेट झालेलं असतात. तो पॉईंट आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल इमॅजिन करावं लागणार आणि त्या पॉईंटपासूनचं डिस्टन्स ॲक्सिस ऑफ रोटेशनपर्यंतचं ते म्हणजे काय असणार आहे, रेडियस ऑफ गायरेशन असणार आहे. मग फॉर्म्युल्यात चेंज काय होणार, फक्त मुवमेंट ऑफ इनर्शियाचा I=m आणि ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं डिस्टन्स काय येणार, k² येणार, राईट. मग याच्यावरूनच आपण फॉर्म्युला काय डिराईव्ह केला, I=mk². ह्याच्यावरूनच k² एका साईडला घेतला आपण, म्हणजे I अपॉन काय होणार, m इकडं मल्टिप्लाय, इकडच्या साईडला आल्यानंतर काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. मग k ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, मग स्क्वेअर्स दोन्ही साईडचं काय घ्यायचं आपण, स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड वी गेट ॲज k=√I/m. आता k हे डिस्टन्सच आहे, त्यामुळे रेडियस ऑफ गायरेशनचं SI युनिट काय येणार, मीटर येणार. CGS युनिट काय येणार, सेंटीमीटर येणार. आणि डायमेन्शन्स काय येणार, फक्त लेंथच्याच बाबतीत आहे L⁻⁴, बाकी सगळे काय येणार 0, M⁻�0, T⁻�0. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशनची डेफिनेशन काय आहे, द डिस्टन्स बिटवीन ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड पॉईंट ॲट विच द होल मास ऑफ द बॉडी इज सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड so as to possess the same moment of inertia as that of body about the same axis. ही त्याची काय येणार आहे, डेफिनेशन येणार आहे, राईट. तर आता रेडियस ऑफ गायरेशनचा आपण इम्पॉर्टन्स बघूयात आता काय आहे. तर बघा, ही k ची व्हॅल्यू, सपोज आता मी डायग्राम दाखवते तुम्हाला एक, तर k ची व्हॅल्यू बघा बदलली तर मुवमेंट ऑफ इनर्शियावर काय इफेक्ट होणार त्याचा बघा. सपोज ही रिजिड बॉडी आहे, ही एका ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती काय होते, रोटेट होते. तर k ची व्हॅल्यू सपोज मी एवढी ठेवली, k ची व्हॅल्यू एवढी ठेवली, k ची व्हॅल्यू, तर k ची व्हॅल्यू इथं काय आहे, स्मॉल आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये दाखवते मी तुम्हाला. आता ही एक बॉडी घेतली आपण, हा त्याचा काय असणार आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन असणार. मग k मी इथं कुठंतरी घेते, बरोबर. म्हणजे ही k ची व्हॅल्यू काय असणार, इथं लार्ज असणार. म्हणजे इथं k ची व्हॅल्यू काय आहे, कमी आहे. तर आपला फॉर्म्युला काय आहे, I=mk². इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन मुवमेंट ऑफ इनर्शिया =mk². मग या केसमध्ये k ची व्हॅल्यू काय आहे, स्मॉल आहे. k ची व्हॅल्यू स्मॉल आहे म्हणजे प्रपोर्शन कसं आहे, डायरेक्ट प्रपोर्शन आहे. त्यामुळे I ची पण व्हॅल्यू काय असणार, म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असणार, लार्जच येणार. म्हणजे k ची व्हॅल्यू स्मॉल असेल तर मुवमेंट ऑफ इनर्शिया पण स्मॉल येणार, आणि k ची व्हॅल्यू जर लार्ज असेल तर मुवमेंट ऑफ इनर्शिया पण लार्जच येणार, कारण त्यांच्यामध्ये काय आहे, डायरेक्ट प्रपोर्शन आहे. म्हणजे I जर इन्क्रीज करायचं असेल तर तुम्हाला k ची व्हॅल्यू पण काय करावी लागणार, इन्क्रीज करावी लागणार, बरोबर. किंवा k जर स्मॉल असेल, इथं k स्मॉल आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया ह्या केसमध्ये स्मॉल येणार आहे, आणि इथं k ची व्हॅल्यू काय आहे, लार्ज आहे. त्यावेळी मुवमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहे, लार्ज येणार आहे. आणि k ची व्हॅल्यू अजून काय दाखवते, काय इंडिकेट करते, तर k ची व्हॅल्यू काय इंडिकेट करते बघा, जर k ची व्हॅल्यू जर स्मॉल असेल तर मास जे डिस्ट्रीब्यूट झालेलं असणार आहे त्या बॉडीचं ते ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून काय असणार आहे, क्लोज असणार आहे. जर k ची व्हॅल्यू काय असेल, स्मॉल असेल तर. आणि जर सेकंड केस काय येणार, जर k ची व्हॅल्यू काय असेल, ही k ची व्हॅल्यू इथं काय आहे, लार्ज आहे. तर ह्या केसमध्ये मास जे असणार आहे, मास ते काय असणार आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून दूर असणार आहे. म्हणजे मास काय असणार आहे ह्या केसमध्ये, ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून दूर असणार आहे. आणि ह्या केसमध्ये मास काय असणार आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून जवळ असणार आहे. म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ मास हे पण कोण इंडिकेट करतं, तर रेडियस ऑफ गायरेशन, बरोबर. तर हा त्याचा इम्पॉर्टन्स असणार आहे. तर इम्पॉर्टन्स आपण लिहू शकतो रेडियस ऑफ गायरेशनचा
तर इम्पॉर्टन्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन इज, फर्स्ट इम्पॉर्टन्स काय येणार रेडियस ऑफ गायरेशनचा, तर बघा द व्हॅल्यू ऑफ के इज स्मॉल, दॅट मीन्स द मास इज व्हेरी क्लोज टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन. इम्पॉर्टन्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन, हे 2 पॉईंट्स त्याच्यामध्ये येतील बघा. इम्पॉर्टन्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन, तर काय येणार फर्स्ट पॉईंट आपला, तर त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट येणार आहे जेवढी केची व्हॅल्यू स्मॉल असेल तेवढं मास काय असणार आहे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून क्लोज असणार आहे. आणि सेकंड केस द व्हॅल्यू ऑफ के इज लार्ज, दॅट मीन्स द मास इज फार फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन, म्हणजे मास काय असणार आहे दूर असणार आहे कुणापासून, ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून. म्हणजे हा काय आला त्याचा इम्पॉर्टन्स आला. इम्पॉर्टन्स पण लक्षात ठेवा, एक्झाममध्ये विचारला जातो इम्पॉर्टन्स पण. आणि न्यूमरिकल जे आपण सॉल्व करतो MCQ वगैरे त्याच्यामध्ये पण हे थिंकिंग आपलं गरजेचं असणार आहे. केची व्हॅल्यू स्मॉल असेल, केची व्हॅल्यू लार्ज असेल तर मास कसं डिस्ट्रीब्यूट होणार, ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून मास काय असणार, के स्मॉल असेल तर व्हेरी क्लोज असणार. जे मी दोन डायग्राम तुम्हाला दाखवल्या त्या पद्धतीने. मास काय असणार ह्या केसमध्ये, के स्मॉल आहे ना त्यामुळे मास काय ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून क्लोज असणार. आणि के जर लार्ज असेल तर मास ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून काय असणार फार अवे असणार, म्हणजे दूर असणार, दूर डिस्ट्रीब्यूट झालेला असणार. ह्या एवढ्या त्याच्यामध्ये कन्सेप्ट आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेशन रेडियस ऑफ गायरेशनची, तर डेफिनेशन अशा पद्धतीने असणार आहे. डिफाईन रेडियस ऑफ गायरेशन, डेफिनेशन, फॉर्म्युला आणि काय येणार त्याचं, काय येणार हे खाली त्याचा फॉर्म्युला, त्याचं SI युनिट काय आहे, SI युनिट काय आहे, डायमेन्शन्स काय आहेत, आणि इम्पॉर्टन्स काय आहे रेडियस ऑफ गायरेशनचा. तर इम्पॉर्टन्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशनमध्ये हे 2 पॉईंट्स येणार, बरोबर. तर अशा पद्धतीने रेडियस ऑफ गायरेशन हा पॉईंट समजला असेल. ओके, थँक्यू.